ऋतिक शशिकांत शिंदे असं आता सगळ्यांना तिथं असं वाटत असेल, नावच बास आहे की नाही. मला तर तसं वाटतं, कायम वाटलंय. माझ्यासाठी ते नावच बास आहे. लय अवघड गोष्ट आहे रे त्या माझ्यासाठी, माहीत आहे. हे असं मला बोलायचं तुझ्याबद्दल. खरं कुठून चालू करू आणि कुठून संपवू असा विषय आहे. एक एक गोष्ट असं आठवते ना, माझं आत्ता पण असं अंगावर काटे येतात माहीत आहे. कसं आपली मैत्री चालू झाली आणि मला कुठला सख्खा भाऊ नाही. रौनक नंतर म्हणजे असं एकच व्यक्ती ज्याच्यावर आपण फुल जोर लावून माझी ताकद असं म्हणता येईल मला. असा व्यक्ती आहेस तू. तू ज्या दिवशी फोन केलेलास ना मला, की आद्या ऑस्ट्रेलियाचं झालं फायनल. मी त्या दिवशी कोण एवढं खुश नसणार, एवढं आनंद झाला रे त्या बघ. खरं सांगतो. ज्या पद्धतीने तुला मी बघितलंय ना, कष्ट करताना, सगळ्या फॅमिलीला म्हणजे पूर्ण एकत्र हे करताना, तू ज्या वेळेस म्हणजे ज्या पद्धतीने डिप्रेशनमध्ये गेलेला. एकूण एक गोष्ट आठवते मला, तुझे ते कॉल. मी मान्य आहे, मी नाही आहे तुझ्या जवळ आता तिथं. तर मी असं म्हणजे मी तुझ्या बरोबर आहे तिथं असं बोलत आहे. मी कुठली गोष्ट लिहिलेली नाही किंवा कुठली गोष्ट लिहून बोलत नाही. कारण मला तुझ्याबद्दल कुठली गोष्ट लिहायची गरज नाही. जे आहे ते मनापासून होतं आहे आणि आयुष्यभर राहील. मला भारी वाटतं यार, असं एक रुबाब आहे यार, की एक मित्र अमेरिकेत, एक मित्र ऑस्ट्रेलियाला जाणार आणि आता मी नाव घेणार नाही त्या मित्राचं, खरं एक मित्र यूकेला जाणार. लय भारी फिलिंग आहे रे त्या, लय भारी फिलिंग आहे. असं एक ती असं रुबाब आहे रे, की एक न्यू मॉडेलमधनं म्हणजे पासआउट झालेली ही पोरं आणि बघता बघता म्हणजे कुठल्या लेवलला आपण चाललोय आणि आपली सगळा पूर्ण ग्रुप एक तिथं लोकांना बरोबर गुंडाळून धंदा करत बसलाय. तर त्याच्या पाठोपाठ आपली एक व्यक्ती तिथं फुल सगळ्यांचं .com तयार करत आहे. तर एक व्यक्ती अशी मोठी जॉब घेऊन बसली, की त्यात काय फुल म्हणजे हाँगकाँग, शांघाय बँकच यायला पाहिजे तिथं बोलायला, की आणि ती पण आता लवकरच असू देत. आणि एक म्हणजे फुल नवीन जॉब चालू करण्याच्या तयारीत आहे. एकदम मोठं पॅकेज घेऊन बसली आहे. भारी आहे फीलिंग यार. म्हणजे प्रत्येक जण प्रत्येकाच्या लाईफमध्ये काय ना काहीतरी कष्ट करत कुठेतरी मोठं व्हायला लागलंय. आणि सगळ्यात भारी फीलिंग काय माहीत आहे? सगळ्यांचं जरा बाजूला ठेवतो. तू ज्या लेव्हलनी केलीस ना गोष्ट आणि तू ज्या लेव्हलचं सॅक्रिफाईस केलंयस ना, आय बेट म्हणजे मी तुझ्या असं पायात येऊन विचार केला ना, की मी हे करू शकतो का? तर मी पण करू शकत नाही ही गोष्ट. आणि तेच तुझा तू असा माझा एक रुबाब आहेस माहीत आहे, की तीच एक गोष्ट आहे तुझ्याकडं, की ती कोणच करू शकत नाही. आता परत कसं आहे, परत इंडियाला कधी येणार मला माहीत नाही. खरं जेव्हा पण इंडियाला येईन ना मी, तेव्हा तिथं परत आता मी नागा पार्कात चाललोय पप्पांना सांगू शकणार नाही. नागा पार्कात जायचे एकाचे 2 रिझन होते. त्यातलं खरं रिझन तुझ्याकडे भेटायला यायचं पण होतं. आणि तो एक असं रात्री "रित्या कुठं आहेस? भेळ खायला जायचं आहे, पाणीपुरी खायला जायचं आहे, चाट खायला जायचं आहे, जरा भेट, जरा पोरांना गोळा कर, टर्फला जायचं आहे." रित्या असं झालं, तसं झालं. फोनवर राहणार गोष्टी सगळ्या. असणार फोनवर, आज पण होतात फोनवर. खरं ते तुला भेटल्यावर ते तुझं जोरात हसणं, ते संस्कार तुझी चेष्टा करणार, हिम्या तिकडनं तुझी चेष्टा करणार, तुझं नाक तिकडं फुगणार, डोळे छोटे होणार. हे खरं कधी बघायला मिळेल काय माहीत. मला तर नाही वाटत तू लवकर येशील परत. खरं मी लय हॅपी आहे, माहीत आहे, लय हॅपी आहे, की तू लय मोठं होणार आणि मला तुला मोठं होतानाच बघायचं आहे. म्हणजे आता स्काय इज द लिमिट आपल्यासाठी. एवढं मोठं व्हायचं आहे. एक गोष्ट आठवते रे, आपण ते शाळेत रिक्षामध्ये तुझ्या मांडीवर बसून
म्हणजे तुझ्यामुळे मी खरं सांगतो, जेवढी पण तिथे लोकं ऐकत असतील त्यांना सगळ्यांना म्हणजे असं भारी वाटेल हे ऐकताना, की तू, सिद्धी-दीदी, माझी फॅमिली, माझी सगळे जवळची लोकं, रिझन होते मी इथे यायचं. खरं त्यातलं एक तू खूप मोठं रिझन होतंस मी इथे यायचं. तू माझ्याकडे आठवतंय का? आलेलास, की "आध्या असं-असं ऑस्ट्रेलियाचं बघायला लागलोय आणि तू पण येतोस का बघ?" आणि सगळं सांगितलंस, त्या टी-सी ग्लोबलचं काय-काय दाखवलास आणि त्यानंतर मी पण तिथं लगेच कायमसारखं एकदम फॅसिनेट झालो, की "आयला आता मित्र चालले, काय तर करायला पाहिजे आपण पण, कुठेतरी जायला पाहिजे." आणि मी ऑस्ट्रेलियाचं त्या दिवशी युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीचं जिथं तू चाललायस त्याचं ॲप्लिकेशन केलं आणि त्याचं अप्रूव्हल पण आलं आपल्याला 1-2 आठवड्याने त्या गोष्टीचं. मला होतं डोक्यात अमेरिकेला जायचं. आता हसू नको, होतं डोक्यात अमेरिकेला जायचं म्हणल्यावर. नाहीतर तुमच्या डोक्यात सगळ्यांचे काय-काय विचार आलेले मला माहीत आहे. तिथं खरं असं होतं, की बाबा खरं तू तिथं पाठीमागे राहिलास आणि मी पुढे आलो आणि माझ्यासाठी तीच एक गोष्ट असं कायम ती खंत असायचं, राहायचं डोक्यात, की यायला ज्याच्यामुळे आपण इथं आलो, तोच व्यक्ती तिथं अजून कष्ट करत बसलाय. खरं ज्या दिवशी तू फोन केलास आणि सांगितलं ना, लय भारी फीलिंग होतं, लय भारी. तर भारी आहे यार, भारी वाटायला लागलंय. ते गोष्टी सगळ्या आठवतात दररोज, की GTA वाय सिटी कोल्हापूर आहे तुझ्या माझ्याकडं. म्हणजे तुझ्याबरोबर मैत्री करायची म्हणून ते जर रिक्षामध्ये सगळी बोलायची, गेम्स तेन बोलायची आणि माझ्याकडे काय नव्हतं. खरं एक मी एलिव्हेटर स्पीच दिलं तुला, की माझ्याकडे GTA वाय सिटी कोल्हापूर आहे आणि त्या एलिव्हेटर स्पीचमुळे आपली मैत्री चालू झाली आणि त्यानंतर एक अशा गोष्टी झाल्या, की भरपूर गोष्टी झाल्या. खरं माझा भक्कम सपोर्ट आणि भक्कम पाठ म्हणजे तू होतास. मग ते कलेक्टर ऑफिसच्या पाठीमागं जोरात ओरडलास पण कुणावर आणि कलेक्टर ऑफिसच्या इथं होतो, बोललास पण माझ्यासाठी खोटं कुणाबरोबर. भारी होते यार. भारी वाटतं मला माहिती आहे मला म्हणजे असं एक नंबर फिलिंग आहे, की माझ्याबरोबर आता म्हणजे अ, एका मित्राला ऑस्ट्रेलियामध्ये फोन जाणार आणि त्याचं मी जसं सांगायचो माझ्या मित्रांना सगळ्यांना तुम्हाला, तसं आता त्याचं पण मी ऐकणार. "आद्या असं झालं, तसं झालं." त्यांना लय वेळ बोललो, सगळी बोर होतील परत. एवढंच वाटतंय, की लाईफचा खूप मोठा पार्ट चालू होणार आहे पुढच्या 1 आठवड्याभरात आणि खूप अवघड आहे इथं राहणं. खूप अवघड असतं बाहेर राहणं, आपल्या फॅमिलीला सोडून जाऊन आणि ते जाताना आईच्या डोळ्यात जे बघशील ना, तू म्हणजे तू बघतच बसशील. पप्पांना बघशील तेव्हा पप्पांना असं बघून वाटेल, की कसं होणार आता सगळं आपल्याशिवाय. भावाला जेव्हा बघशील तेव्हा भाऊ आता परत आल्यावर मोठा झाला असणार. भाऊ तुझ्या लाईफमध्ये काय तर केलं असणार. सेम मला आठवतंय. सेम असंच चाललेलो. मम्माला बघून म्हणजे असं कळत नव्हतं. पप्पांना बघून वाटत होतं, की कसा आता सगळा हा बिझनेस रन होणार. काय-काय गोष्टी पप्पा एकटे बघतील आणि दीदीला बघून असं वाटलेलं, की ही लय मोठी होणार आणि खरंच झाली राव ती रित्या आणि तुझ्याबरोबर राहून, तुमच्या सगळ्यांबरोबर राहून लय मोठी झाली राव. भारी वाटतं यार. म्हणजे मी जेव्हा इकडं आलेलो आणि नंतर तिथं म्हणजे एक-एक गोष्टी आहेत. खरं तू तेव्हा तिथं मला सोडायला आलेलास आणि तुला बघून पण वाटलेलं, कसं होणार राव आपल्या मित्राचं, एवढं स्ट्रगल आहे त्याच्या लाईफमध्ये आणि आज आहे ना, आता कसं होणार जगाचं आपल्या मित्राकडे बघून असं फिलिंग आहे. लय भारी फिलिंग आहे. नाही. मला माझ्याकडे बोलायला भरपूर आहे. तर आता असेच 9 मिनिट 9 सेकंद झालेले आहेत आणि लोकं खरंच बोर होतील. एवढंच वाटतं की लाईफचा टर्निंग पॉइंट आहे. फुल कष्ट कर आणि हा माणूस तुझ्याबरोबर शेवटपर्यंत असणार. कुठं कुठं काय अडलं, फक्त एक फोन लावायचा. मग तिथं पण आपला एअरटेलवाला कुठलातरी बसलेलाच असणार आहे ऑस्ट्रेलियात पण. तू त्याचं टेन्शन घेऊ नको. मला एक एक मात्र मी मिस करणार. कोल्हापूरला आल्यावर आता फक्त मी हिम्या, संस्क्या, सई, सोनल, श्रेया ह्यांना फोन करणार. खरं तुला बघायचं जरी असलं तरी तुला एक फेस टाईम करायला लागणार. मग ते एक वाटतंय खरं काय नाही. आपल्याला मोठं व्हायचं आहे. आपल्याला एक एम्पायर तयार करायचा आहे
आणि त्या एम्पायरमध्ये आपल्याला बसायचं आहे आणि जग चालवायचं आहे. एवढं मोठं व्हायचं आहे. तर मोठं हो. मी तुझ्यावर पाठीशी तुझ्याबरोबर तू आपली एक सपोर्ट सिस्टम आहेस. तुझ्याबरोबर कायम राहीन. फक्त काही लागलं तर एक नाव फक्त काढ. तिथं पळत-पळत येईन. 100 आणि ऑस्ट्रेलिया यायला लागलं तर ऑस्ट्रेलियाला पण येईन. ऑल द बेस्ट. कॉंग्रॅच्युलेशन्स. तुझ्या भावाला लय भारी वाटायला लागलंय. तू चाललायस ऑस्ट्रेलियाला म्हणून. आणि कर सगळं व्यवस्थित. आणि काय लागलं तर आहेच आपण. रडू नको आता. डोळ्यात जरी पाणी आलं असलं तरी. चल. बाय. टेक केअर.